आजच्या पेपरमध्ये हेही आलंय की मला हॉलिवूडमध्ये सुद्धा काम करायचं हा काय प्रकार आहे? अहो तिथे मुलांनी मला काय विचारलं होतं की आम्ही कुठच्या कॉलेजमध्ये? कॉलेजमध्ये आम्ही हे होतं शिबिर म्हणणार नाही पण एक असं वार्तालाप होतं की एकमेका प्रत्येकानं माझ्याबद्दल काही जे प्रश्न वाटत होते ते मुलं प्रश्न विचारत. हो. तर त्यातल्या एकाने विचारलं की समजा आम्ही भाषेचा आम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे किंवा डायलॉग पाठ होत नाहीत किंवा काय, तर असं काही नाही आहे. तुम्हाला एकदा ती गोष्ट ते कॅरेक्टर कळलं, तुम्हाला आत्मसात झालं की तेच डायलॉग तेच बोललं पाहिजे असं काही नाही. त्या जवळपास बोली भाषेतलं जे काय बोलू ते लोकांपर्यंत पटकन पोहोचतं. मग त्यांना मी उदाहरण देतं तर म्हटलं मला तसं तरी मला इंग्लिश पण येत नाही. म्हटलं मला इंग्लिश खरंच जमत नाही बोलायला, समजतं बरं की मला बोलता येत नाहीये. म्हणून काय मी हॉलिवूडचा पिक्चर आला तर मी नाही म्हणणार नाही. जर उद्या हॉलिवूडचा मला पिक्चर आला आणि इंग्लिशमध्ये असेल तर अर्थात मी ते भोकंपट्टी करून डायलॉग पाठ करेन कसे बसे, पण मी घाबरणार नाही काम करताना. समोरचं काय बोलतं मला कळणार नाही चालेल त्याच्यात वेगळी रिहर्सल करू स्वतःची, पण मी काम सोडणार नाही. त्या पद्धतीने बोलत ते पेपरला आलाय की मला हॉलिवूडचा पिक्चर करायचा. बरं नाही, एक एक एनर्जी येते इकडनं. पण आलास तू करशील? ऑफकोर्स करणार मी, ऑफकोर्स करणार. तिथे मी कुठे भाषेचं की याचं टेन्शन घेणार नाही मी. आणि घ्यायचं असेल त्याच्या आधी तासभर 2 तास जसं कुंदनजीने आता रिहर्सल सुरू केलेत तशा रिहर्सल तिकडेवर करेन मी. गपचूप एका कोपऱ्यात 1 महिना पूर्ण रिहर्सल करून उभा राहीन. आणि हिंदीच्या पण तू रिहर्सल ऑफकोर्स केलेत. हिंदी भाषेवर मेहनत हो. आता मराठीच कॅरेक्टर असल्यामुळे तसं तेवढं टेन्शन नाही, पण रिहर्सलचा फायदा तो सूर कळतो. माझ्या बरोबर जी व्यक्ती काम करते, आता मला ते हिंदीतलं सगळं नवीनच आहे, त्यात सूर कळतो, डिरेक्टरला काय म्हणायचं ते आधीच कळतं. त्यामुळे एका अर्थी बरं आहे ते रिहर्सल होते त्यामुळे बरं आहे. मला तुला इथे विचारायचं आहे की हे सगळं कलावंत म्हणून काम करणं, नट म्हणून काम करणं हे ठीक आहे, पण आता हे भरत जाधव एंटरटेनमेंट कंपनी हा काय प्रकार आहे? माझा एक मित्र आहे विकास कोरे, ॲक्च्युअली मुंबईचाच येतो पण तो ऑस्ट्रेलियात असतो राहायला. तर त्याने एक माझ्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास केला की त्याने एक इंटरनॅशनल लेवलला एक प्रसिद्धी बघतो ना आपण काय काय आहे. तर त्याने माझी वेबसाईट पहिली काढली bharatjadhav.com. मग तो माझा चांगला मित्र झाला. मग तो आता आमचं असलं की आपण माझा ब्रँड वापरून त्याला कंपनी आपण अशी करूया की त्या कंपनीत आपण आपले इव्हेंट्स किंवा काय किंवा वेबसाईटवर आम्ही एक असं केलं की ते एक असा पेज आहे की जिथे महाराष्ट्रात किंवा जगभरात ज्यांना काम करायची इच्छा आहे किंवा काही नवीन कलाकार, एक वेबसाईट बनवली. हां, त्या पेजवर त्यांचे फोटो वगैरे अपलोड करायचे. काम कुठे उद्या माझ्या कंपनीवर की त्याला ॲक्टर किंवा मला तंत्रज्ञ एखादा बोलायचं असेल तर मी बोलू शकतो. पण समजा माझे आता बाकीचे मित्र फिल्म्स करतात वगैरे, त्यांना एखादी व्यक्ती पाहिजे असेल अशा पद्धतीने, तर त्यांना आपण म्हणजे एक मार्ग उपलब्ध करून दिला मी माझ्या वेबसाईटद्वारे की जो मला फॉलो करणारा एक वेगळा वर्ग आहे, तो पूर्ण वर्ग त्याला ओळखेल, पटकन त्याचं काम पण होऊ शकेल. बरं, ह्याचे आम्ही काही पैसे घेत नाही कोणाकडनं, काही नाही, किंवा तुला काम देतो म्हणून माझा एक प्लॅटफॉर्म केलाय, एक थोडासा छोटा. प्रोडक्शन करणार की नाही? ऑफकोर्स करणार आहे, ऑफकोर्स करणार. सिनेमा काढणार, सिनेमा करणार आहे, इव्हेंट्स करेन मी किंवा माझी सिरियल वगैरे असेल. पण हा मग माझा मित्र, आम्ही दोघं मिळून ते करतोय, तर जास्त हक्क त्याचा आहे. माझा ब्रँड मी वापरतोय. ठीक आहे, पण भरत जाधव हा ब्रँड म्हणलाय आणि मराठीमधला एक स्टार ब्रँड म्हणतो, हे सुद्धा महत्वाचं आहे. भरत, हे सगळं सिनेमाविषयी बोलत असताना आज जी मराठी चित्रपटसृष्टीची एकूण परिस्थिती आहे, म्हणजे 100 सिनेमे बनत आहेत, हे बरोबर आहे. मी गेल्या वर्षी मकरंद अनासपुरेची मुलाखत घेतली होती. तो असं म्हणाला, 50-60 लाख रुपये असलेला माणूस आमच्याकडे येतो, पुरेसे पैसे नसतात, सिनेमा अर्धवट पडून राहतो, कुणाला काय माहीत नसतं. त्यामुळे या इंडस्ट्रीला एक कॉर्पोरेट स्वरूप जसं आता हिंदी इंडस्ट्रीला हळूहळू मिळायला लागलंय, मिळत नाहीये, याबद्दल तुला काय वाटतं? आता सुरू झालं ते कॉर्पोरेट स्वरूप आता सुरू झालंय. खरं तर जसं तुम्ही म्हणाल की बरोबर आहे, कोणी यायचं आणि पिक्चर करायचं म्हणून आणि अर्ध्यावर पिक्चर बंद करायचे. पण आता आम्ही सगळे कलाकार पण तेवढे व्यवस्थित चलाख शब्द मुद्दाम वापरतोय. झालं की आता आम्ही मुळातच त्या निर्मात्याला समोर बसून तुझं बजेट काय पहिलं विचारतो, मग आमच्या बजेटबद्दल बोलतो. मुळात तो चित्रपटात किती खर्च व्यवस्थित करणार आहे टेक्निकली, नंबर 2, अर्थात कथाही महत्त्वाची आहेच, नंबर 2 तर त्याचं प्रमोशन नीट करणार आहे का. तर सगळ्या बाजूने जर तो जोर करत असेल, होत असेल, तर मग आम्ही पिक्चर तो हातात पडतोय. आधी असं होतं की चला आला पिक्चर ह्याचा करायचा, बरं कथा आवडली चला करायचा आवड. आता तसं होत नाही. आता सगळेच कलाकार आम्ही सगळे मिळून बऱ्यापैकी एकमेकांना फोनाफोनी पण करतो की अशी पार्टी त्यांनी तिचा अधिक पिक्चर केला होता. समजा आता मकरंदने त्या निर्मात्याचा एखादा चित्रपट केला असेल आणि तो निर्माता मांडायला असेल, तर मी मकरंदला फोन करून विचारतो, हो निर्माता बरं आहे, एकमेकांच्या संपर्कात असतात, सगळेच एकमेकांना, सिद्धार्थ घ्या, मी, मकरंद, अंकुश घ्या, संजय घ्या, काही नसेल तर मांजरेकर, महेश मांजरेकर मग विचारतो, एकमेकांना विचारतो. फायदा काय होतो की आम्हाला कळतं की निदान ती पार्टी नक्की चांगली आहे का, जर तू त्याचा अधिक चित्रपट केलाय,
किंवा मला एखादा फोन येतो असा की अरे भरत तो निर्माता माळी येऊन गेलाय, असं तो म्हणतो की तू पण आहेस, तर तू नक्की आहेस का, तर मी हो म्हणतो. कधी आम्हाला नावं सांगितली जातात, नंतर कळते का अरे तो नाही आहे, हा नाही, असं होतं ते. तर हल्ली तेवढे चलाक मुद्दाम बोलतो की चलाक झालोत आम्ही, की बाबा एकमेकांना विचारतो फोन करून, किमान फसवणूक होणार नाही हे हो बघ. नाही यासाठी. पण हळूहळू व्यावसायिक स्वरूप येतं. शिकार आला आता, येतच आहे, चांगलं येते. मला आता या व्हॅनिटी व्हॅनमधून तुझ्या घरी जायचं आहे, पण त्या आधी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. फॅन्स म्हणजे पंखे, तुझ्या भोवती आता खूप फॅन्स जमा झालेले असतील. काय अनुभव आहेत तुझे फॅन्सचे? चांगलं आहे. लोक पूर्वी असं वाटायचं आपल्याला ओळखावं म्हणून, आता ओळख तर म्हणल्यावर ते आनंदाची गोष्ट आहे. बारीकशी गोष्ट असते की आपली तुमची प्रायव्हसी जराशी दूर होते. जे पण काय म्हणजे फॅन्स येऊन करतात काय, म्हणजे तुझ्यावर फोटो काढतात वगैरे ठीक आहे, फोटो काढणं असतं, हात मिळवणं असतं, हे झाले सुशिक्षित फॅन्स. जेव्हा आपण बाहेर कुठे जातो ना, बाहेर म्हणजे बाहेर इन द सेन्स महाराष्ट्रातच, तिथे कधी कधी त्यांना कळत नाही की आपण कसं हे करतोय. म्हणजे कधी कधी अंगाला हात लावतील, पण खेचतील वगैरे, तर ते त्यांची एक वेगळीच व्याख्या आहे फॅन्स लोकांची. पण चांगलं आहे ना, मी तर म्हणतो की फॅन्स असायला हवेत. मी कधीच कंटाळलो नाही. मी सही जेव्हा नाटक संपतं त्यानंतर असंख्य लोक लाईनीत उभा राहून सह्यांसाठी उभे असतात, फोटो काढायला येत असतात. मी जवळजवळ 2.5 तास नाटक करतो, पण तुम्हाला खोटं वाटेल, नंतरचा 1 तास मी उभा राहून फक्त फोटो देत असतो आणि सह्या देत असतो. मी तिथे कुठेही घाई गडबड करत नाही, नाही पळायचं चल चला बाय बाय असं कधी करत नाही. तर मी त्यांचा रिस्पेक्ट ठेवतो, नेहमीच ठेवतो. कधी आम्हाला असं कळतं की जरा वयस्कर लोक, त्यांना येता येत नाही, तर आम्ही सगळं सोडून खाली जाऊन त्यांना भेटून त्यांच्या पाया पडतो वगैरे. हे काही लोकांना दाखवण्यासाठी करतो असं नाही आहे, पण तो एक आशीर्वाद असतो. नकळत तुम्हाला एक आशीर्वाद मिळतो आणि तो त्याची गरज प्रत्येक कलाकाराला असतेच, प्रत्येक व्यक्तीला असतेच. आणि तो जर मला अशा पद्धतीने पटकन मिळत असेल तर तो चान्स मी का सोडावा. फॅन्सच्या व्याख्या भरपूर आहेत, त्याला तुम्ही एका याच्या विशिष्ट पद्धतीत मांडू शकत नाहीत. काही फॅन्स असे असतात की ते फोटो काढताना त्यांना कळत नाही की ते काय बोलतात वगैरे. काही त्यांचं मूल बिल आपल्या हातात देतात, बायकोला उभी करतात बाजूला. त्यांचं मूल तुझ्या हातात हा, देऊन जरा photo मुलाला काढतात. घेऊन फोटो जरा काढा. तुम्हीच सांभाळा. बरं, त्या मुलाचा मूड पण नसतो, त्यामुळे दुसरीकडे मस्त रडत असतो, तरी आपलं मत चल गप करत काढ बाबा एकदाचा फोटो काढ. मला इथे एक विचारायचं आहे, भरत जाधवचे जे फॅन्स आहेत, सुपरस्टार भरत जाधवचे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळं ठीक आहे, प्रेम करणारी माणसं खूप असतात, त्यामध्ये मुलगे जास्त आहेत की मुली जास्त आहेत? मुली अशा जास्त नाहीच देत. लाजू नको तू, खरं काय ते सांग. नाही हो, नाही असं काही नाही. मुली आमच्या ना ग्रुपमध्ये केदार नेहमी बोलायचा की एक 20 वर्षाच्या आतल्या मुली म्हणजे अंकुश चौधरीच्या फॅन्स, आणि 20 वर्षाच्या आतल्या मुली अंकुश चौधरी, 40 वर्षाच्या पुढच्या असतील ते भरत जाधवच्या फॅन्स. आणि आमचा एक सईचा लेडीज शो आम्ही लावला होता, पूर्ण बायकांसाठी शो. तर केदार मुद्दाम विंगेत होता, म्हणलं रे एवढ्या सई इंटरव्ह्यूला टाळ्या शिट्ट्या येतात वगैरे, बायका काय म्हणलं कसं होणार शो माहीत नाही ना. पण तसं फार असं हे नाही की बाबा मुलींनी शिट्टी वाजवली, असं काही नाही. पण तुम्हाला खोटं वाटेल, 40-60 बायका त्या पहिल्या इंटरना शिट्ट्या वगैरे वाजवत्या. काय सांग. केदार वेडाला बघून विंगेतून त्याने बोलावलं तो, आणि जसा प्रयोग खुलतो नेहमी सारखा, त्या 5 पटीने बायका अक्षरशः उड्या मारत होत्या खुर्चीवर. पण मला हे फार बरं वाटतंय, मराठी पारंपरिक बायका भरत जाधवचं नाटक पाहून शिट्ट्या वाजवतात आणि उड्या मारतायत. तुम्ही विचार नाही, मी कधी विचारत ऑफकोर्स आहे, कदाचित त्या जेव्हा फॅमिली बरोबर येत असल्या तेव्हा तो आनंद घेत नसावेत, आनंद घेत असं पण असेल. ही तुमची गच्ची, टेरेस. घर घेतानाही ते 15व्या मजल्यावर असलं पाहिजे. मला प्रायव्हसी पाहिजे होती छोटीशी, चाळीत ऍडजस्टमेंट राहिलो. असा फ्लॅट मला हवाच होता की जो शांत बसून इथे माझा स्वतःचा व्यायाम करू शकेन, माझ्या मीटिंग्स करू शकेन, माझ्या नाटकाच्या तालमीकरण एवढी मोठी जागा आहे, तालमीला एवढी खूपच मोठी जागा आहे. तर ते सगळं योगायोगाने जुळून आलं, चांगली जागा मिळाली. हे जे तुझं सगळं आहे, फॅन क्लब आणि आता सुपरस्टारडम, पण मी असं ऐकलंय की घरामध्ये तू तेवढाच साधा आहेस. आपण जाऊया तुझ्या घरात.
माझी मिसेस. हो नमस्ते. ही तुमची गच्ची. टेरेस. पूर्ण मुंबई दिसते हा. हो, घरातनं निघण्याआधी ट्रॅफिक बघू शकतो आपण. हा किती ट्रॅफिक आहे, कमी झाल्यावर निघायचं. पुरे आपण म्हणतो घराखाली एक दोन गाड्या, इथं आपण शेकडो गाड्या आहेत आपल्या. पण भरत मला म्हणजे हे सगळं आपण बोललो सिनेमा वगैरे, घर घेतानाही ते 15व्या मजल्यावर असलं पाहिजे आणि वर आकाश आणि सगळ्या मुंबईवर नजर ठेवता येते असं का? असं काही ठरवून नाही. ऍक्च्युली आमचा एक मित्र आहे गिरीश म्हणून, गिरीश जोशी गुंडी, त्याला मी सांगितलं मला जरा टेरेसवाला घर शोधायचं होतं. का माझी जाम इच्छा होती की जरा एक ओपन टू स्काय असा वगैरे. तर त्याने मग भरपूर पार्ल्यात पण मी शोधलं होतं, दादरमध्ये पण शोधलं. दादरमध्ये पार्किंगचा घोळ व्हायचा वगैरे. मग ही बिल्डिंग मला दाखवली त्याने आणि लकीली आमच्या मित्रांपैकीच निघाले. मग त्यांचा हा फ्लॅट मला प्रचंड आवडला. एंट्रन्स पण चांगला आहे, लगेच हायवे जवळ आहे आणि कधी ते असं आपल्या मुंबईत त्रास होतं रे, गल्ली बिल्लीतून जा आणि मग गाडी पार्क करा, तर ते मला नको होतं खरं तर. ते जसं मला हवं होतं तसं घर मिळालं. लगेच म्हटलं हो करूया आणि हा डन झाला व्यवहार. आणि मग जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे बँकवाले परत तटस्थपणे मागे उभे राहिले आणि माझं कर्ज त्यांनी मान्य नाही पण मला सांग ना की राजकमलची चाळ आणि आता आपण 15वा मजला, हा जो प्रवास आहे ना, तुला सुचवायचा आहे काय? त्या बैठ्या चाळीतून मी आलो आणि 15व्या मजल्यावर आता फक्त आकाशाला गवसणी घालायची बाकी आहे, असं काय आहे का? असं काय नाही. मला शुद्ध स्वच्छ हवा पाहिजे होती. शुद्ध स्वच्छ हवा, जी मुंबईत जाम प्रॉब्लेम आहे खाली आपल्या ह्याच्यात बघतात. आणि एक मला प्रायव्हसी पाहिजे होती छोटीशी. चाळीत ॲडजस्टमेंटमध्ये राहिलो, नंतर बिल्डिंगमध्ये आलो, तिथे पण समोरच्या फ्लॅटचं ह्याच्या फ्लॅटचं ते परत त्याचं ॲडजस्टमेंट आली. असा फ्लॅट मला हवाच होता की जो मी शांत बसून इथे माझा स्वतःचा व्यायाम करू शकेन, माझ्या मीटिंग्स करू शकेन, माझ्या नाटकाच्या तालमीकर एवढी मोठी जागा आहे. इथे तालमीला एवढी खूपच मोठी जागा आहे. तालमीला जागा आहे. तर ते सगळं योगायोगाने जुळून आलं, चांगली जागा मिळाली आणि बस बाकी काय असं मोठा विचार असा काही नाही. नाही मोठा विचार कसा नाही. लोक असं म्हणतात की शाहरुख खान बांद्र्यात राहतो म्हणून भरत जाधवनी बांद्र्यात घर घेतलं. शाहरुख खान त्या बाजूला राहतो, तू या बाजूला राहतो. गवसणी घालतोय मी, इकडनं गवसणी घालणार, थोड्या दिवसांनी त्या बाजूला जाणार. पण मला सांग, तुझं कुटुंब म्हणजे तू आई वडिलांबद्दल बोललास, भावा बहिणीबद्दल बोललास, तुझं हे जे अगदी जवळचं कुटुंब आहे, बायको आणि मुलगा, काय आहे तुझ्यासाठी? भरपूर आहेत. बायकोने, मी बायकोचं कौतुक का करेन, तुमचं लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज. ती पण चुनाभट्टी चाळीतनं आलेली आहे, त्या घरातनं आलेली आहे. मी एकांकिका स्पर्धा करत होतो तेव्हा आई वडिलांनी, माझ्या मोठी वहिनी आहे तिच्यावरही सर्व्हिसला होती BMC मध्ये हेल्थ डिपार्टमेंटला. आणि जेव्हा घरच्यांनी ठरवलं की हिच्याशी तुला लग्न करायचं, काय प्रॉब्लेम नव्हतं, म्हणून आई अण्णांची काळजी घेणारच मला मुलगी पाहिजे होती. पण मी तिला अशी एक मीटिंग घेतली भेटून दादरमध्येच की मी एकांकिका आणि ह्याच्यात जाम मला रस आहे, तर मी नोकरी कितपत करेन मला माहीत नाही, तर चालेल का तसं? तर ती तेव्हाच मला म्हणाली की डायरेक्ट की तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल, फक्त लग्न करा माझी, मी आहेत खंबीर. तर तेव्हापासून ते आजपर्यंत ते म्हणजे काही लग्न नसलं. तू सुपरस्टार व्हायच्या आधी झालेलं आहे. हो, ऑल द बेस्ट नाटक जस्ट आलं होतं आणि एकांकिका स्पर्धेने ऑल द बेस्ट. तेव्हा तू कोणीच नव्हतास, काहीच नव्हतं. तर तिने जो काय विश्वास दाखवला आज. पण मला हे काय कळत नाही, म्हणजे तू फिल्म इंडस्ट्रीत आहेस, तू नाटकात होतास आणि एवढा सगळा अगदी कॉलेज पासून गाजत होतास, लाईन वगैरे मारली नाहीस, हे काय खरं नाही? काय मला खरं सांग, म्हणजे हे काय आहे? काहीतरी असणारच. लाईन मारून म्हणून मग 40 आणि 50च्या बायका तुझ्या नाटकाला येतात आणि तुझ्या फॅन होतात. लाईन मारायचा तो आलाच नाही विचार. कारण काय, आम्ही जेव्हा जस्ट वयात येतो ते एकांकिका स्पर्धा करायला आलो आणि शायरी सभळे पार्टीमध्ये आम्ही म्हणजे स्त्री पात्र विरहित एकांकिकाच केलं. अरे पण एक तर प्रेम कधीतरी एक दोन काहीतरी काय प्रेम जमलं तुटलं काही नाही, असं कसं काय? मला हेच कळत नाही. तू एवढा सुपरस्टार, तू एवढा मराठी फिल्म मधला काय एक सुद्धा गॉसिप नाही, लफडं नाही, काय नाही, असं कसं चालेल? चांगली गोष्ट की वाईट गोष्ट आहे? नाही, नाही, सांग ना, असं कसं चालेल? म्हणजे एवढं कसं काय स्वच्छ आयुष्य जगतोस तू? बस मी आनंदी आहे, माझ्या फॅमिलीत प्रचंड आनंदी आहे. मी जसं बायकोचं म्हणतो ना, त्या बायकोनं काही नसताना आपल्याला एवढा मोठा हात दिलाय, तर आपण आता त्या पलीकडे जाऊन परत आणि करिअरमध्ये जेव्हा मी कामाचा विचार करताना मी कधीच या गोष्टीकडे वळलो नाहीये आणि वळायची मला गरजही भासली नाहीये. कारण काम नाटकाचे शो दौरे, तिकडनं शूटिंगचं काम, मग घरी येऊन
हां, मग मी बाकीच्या गोष्टी जिथे अशा गोष्टी होऊ शकतात त्या म्हणजे पार्ट्या. त्या पार्ट्या टाळतोच मी, किंवा जातच नाही पार्ट्यांना वगैरे. फार क्वचित फार महत्त्वाचे असेल तर तेवढं होतं जातो आणि कारण पार्ट्या घेऊन तुला निघतो. आवडतच नाही. मी नाहीच जात पार्ट्यांना. सुरुवातीला फक्त ते झीच्या वगैरे मी जात होतो वगैरे. पण ते असं नाही की म्हणजे ते काय पार्ट्यांवर राग आहे असं म्हणत नाही मी. पण तेवढाच मला वेळ मिळतो तर मी माझ्या घरी फॅमिली सोबत राहीन, त्यांच्यावर मुलांबरोबर खेळेन वगैरे. आम्ही तेच करतो मी. तू लफडी करत नाहीस, तू पार्ट्यांना जात नाहीस, मी सुपाऱ्या पण घेत नाही. तू सुपाऱ्या घेत नाहीस. अरे तू कसं काय सुपरस्टार, असं काय खरं नाही तुझं? हा, तुला सुपरस्टार म्हणता येणार नाही. सुपरस्टार तू शाहरुख खान कडून आदर्श घेतला पाहिजेस. नाही 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 नाही. म्हणून तो तिकडे आहे ना. हा, तू तिकडे, तू इकडे. नाही पण भरत, हेच तुझं निर्मळपण जे आहे ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तू आपण सुरुवातीला अगदी या मुलाखतीच्या जे म्हणाला होतास, आई वडिलांचे जे संस्कार आहेत, मध्यम वर्गाचे जे संस्कार आहेत, गरिबीचे संस्कार आहेत, तू आजही विसरलेलं नाहीयेस. म्हणून जी बायको जिने कठीण परिस्थितीत तुझी साथ दिली, तिला तू म्हणजे जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वेळ देतोस, घरी येतोस. मला सांग, हे जे आहे म्हणजे माणसं यशस्वी झाल्यावर, स्टार झाल्यावर मागचं सगळं विसरतात, उद्धटपणे वागायला लागतात, पैशाची मस्ती दाखवतात. आणि तू असा निर्मळ, साधा, नेहमीचा आमचा भरत, आमच्या घरातला भरत असं अनेकांना वाटत असेल, असा कसा काय राहू शकलास तू इतके वर्ष? आपल्याच लोकात काय उड्या मारायच्या. एक तर मला त्याचं गणित मला खरंच नाही कळलं. जसं मी म्हणतो की उद्धटपणा किंवा एक माज येऊ शकतो ना, असं नाही. पण एक थोडा विचार करायला पाहिजे की ज्या लोकांनी एवढं मोठं केलं त्या लोकांमध्येच उड्या मारून काय मिळणार आहे. नंबर 2, मेहनतीने यश मिळतं, काम मिळतं, यश मिळतं हे आहेच. म्हणजे यश टिकवणं आपल्याच हातात आहे ना. आपणच असं काही वाईट गोष्टी करून यश जर घालवत बसू तर ते घोळ आहे. नंबर 3, मला असं वाटतं की आता सगळेच आपल्या बरोबर येतात, सगळेच आपल्याबद्दल बोलतात का, तर ती माणसं मला जास्त टिकवायची आहेत. कारण प्रत्येकाचा काळ असतो ना, एक आज वर असतो मग खाली येतो. जसं आम्ही चेंडूचं उदाहरण नेहमी देतो की जेव्हा चेंडू वर फेकतो तो खाली येतोच आणि यायलाच पाहिजे. तो खाली येताना तो जोरात आपटू नये एवढंच बघायला पाहिजे. बस, ह्याची काळजी मी घेतो. त्यासाठी मी असंख्य हात गोळा करतो किंवा ते येऊन त्याने मला झेलावं चांगल्या पद्धतीनं. आज तेच काम करतोय मी. ते असंख्य हात शोधतोय, घडवतोय, बनवतोय, माझ्यासाठी तयार करून ठेवतोय की मला त्याने झेललं पाहिजे आणि तसंच हळूहळू मला सांभाळलं पाहिजे. आणि ते गरजेचं आहे. ते आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे. ती सायकल आहे. आज हिट असतो तर खाली फ्लॉप होऊ शकतो आणि कलाकारांच्या ते हे होतच होतं. तर जास्तीत जास्त आपण लोकांमध्ये कसं राहता येईल आणि लोकांचा कसा होऊ याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. पण मला सांग, या सगळ्या कामाच्या व्यापामध्ये जो छंद काय आहे? काय नाही, झोपतो चांगला, मस्त झोपतो. मला वेळ मिळाला की झोपतो, नाही तर मग गेम वगैरे खेळत बसतो. पिक्चरच्या वेळेस मला काम नसेल तर मग व्हॅनिटीत मग चित्रपट पाहत बसतो. काही जे राहिलेले चित्रपट आहेत पाहायला मिळाले नसतात बाकीच्यांचे वगैरे, ते पाहत बसतो वगैरे. बाकी काय नाही. बाकी तसं काय फार वाचनाचा पण मला काही छंद मोठा आहे असं काही नाही आहे. स्क्रिप्ट मात्र वाचतो. चित्रपटांचे जे येतात स्क्रिप्ट आता हल्ली तर भरपूर वाचतो. आधी वाचत नव्हतो, फार लाईटली घेत होतो, पण आता तसं करत नाही मी. स्क्रिप्ट भरपूर वाचतो आणि भरपूर डिस्कस करतो. काही सेटवर जाऊन मग त्या निर्मात्या दिग्दर्शकाला दुसऱ्या सेटवर बोलवतो. राहिलेल्या वेळात ते डिस्कशन करतो. मला एक गोष्ट नाही पटत आहे काय का, त्याचा काही पॉईंट ऑफ व्ह्यू कळतो. ह्यात मी माझा वेळ घालवतो बऱ्यापैकी. आपली ही मुलाखत महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातली तरुण मुलं, शाळेतली मुलं, कॉलेजातली मुलं ऐकतायत. गरिबीशी झगडून, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून तू आज मोठा झालेला आहेस. त्या सर्व मुलांना काय सांगशील? मी एवढंच म्हणेन की प्रयत्नांती परमेश्वर. तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतील आणि त्या बाबतीत ती श्रद्धा पण प्रामाणिक असेल तर यश फार दूर नाही आहे. फक्त धडपडाला चिकार होतं आणि ते धडपडल्याशिवाय त्यातले खाच कळगे कळत नाहीत आपल्याला. तर ते खाच कळगे कळावेत ह्यासाठी आपली धडपड आणि आपण धडपडणं हे गरजेचं आहे. पण त्यामुळे कुठे डायव्हर्ट होऊ नका. जो एम पकडला आहे त्या एमकडेच लक्ष द्या की जेणेकरून त्या एमच्या जवळपास हा पॉझिटिव्हपणा ज्या तुमच्यात येतो ना, ते आपण नकळत त्या एमच्या जवळपास पोहोचलेला असतो. आणि मला असं वाटत नाही की यश फार दूर नाही आहे. भरत, थँक्यू व्हेरी मच. तुझा सगळा साधेपणा, निर्मळपणा आज मला गेल्या 2-3 तासामध्ये अनुभवाला आला. मला इतकी शुभेच्छा तुला द्यायची आहे. तू महाराष्ट्रात तर लोकप्रिय आहेस, इथे आता सिनेमाचं जग पादाक्रांत केलं आहेस. तू राष्ट्रीय पातळीवर जावास आणि खरोखरच एक दिवस तू आम्हाला हॉलिवूडच्या सिनेमात दिसावास. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. व्हेरी मच. थँक्यू.